अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने करत आहे। तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे। जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील किंवा ज्यांना पण स्वामींची नित्य सेवा करायची असेल तर ही सेवा त्यांनी कशी करावी, त्यांच्याकडे कोणती पोथी असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांचे कोणाचे गुरुवार उपवास असतात स्वामींसाठी, त्यांनी त्या गुरुवारी स्वामींची सेवा कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण बघूया। तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी 2 पोथी ठेवलेल्या आहेत आणि श्री गुरुदत्त बावणी सुद्धा ठेवली आहे। तर ती दत्त बावणी तुम्ही रोज वाचू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर। आणि समजा तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि तुम्ही ऑफिस वर्क असतं किंवा घरगुती कामामध्ये असता, तेव्हा तुम्ही ह्यामधले श्री गुरुचरित्राचं हे छोटं पुस्तक दिलेलं आहे। त्यामध्ये 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे 3 अध्यायाचे दिलेले आहेत। तर तुम्ही हे रोज वाचू शकता आणि तुम्हाला हार्डली 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास जर तुमचं वाचन स्लो असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे गुरुचरित्र वाचू शकता, दररोज ही सेवा करू शकता। आणि श्री स्वामीचरित्र सारामृत याचे पारायण कसे करावे हे जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।